नमस्कार, मी प्रियंका गोरड. भाग्यविजयी आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते आणि आज आपण चर्चा करणार आहोत ती कुंडली आणि पितृदोष या विषयावरती. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर. सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. सर गेल्या 22 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून मागील 3 पिढ्यांपासून ही परंपरा चालू आहे. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात PhD देखील केली आहे सरांनी. द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्डनं सरांना गौरवण्यात आलंय. चला तर मग आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, मला सांगा, पितृदोष जो म्हणतात, पितृदोष म्हणजे नेमकं काय? काय प्रियंका, महत्त्वाची गोष्ट सांगायची की जे आजकाल पत्रिका पाहायला जातात, कोणाही ज्योतिषाकडे, जाणकार ज्योतिषाकडे जेव्हा व्यक्ती एखादा पत्रिका पाहायला जातो आणि त्याला सांगण्यात येतं की तुझ्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे. आता असं पितृदोष आहे म्हणलं की तो माणूस घाबरून जातो की नेमकं काय आहे, पितृदोष म्हणजे असतं का आणि कशामुळे झाला तो. तर महत्त्वाचे पितृदोष म्हणजे काय, तर आपले पूर्वज जे असतात त्यांचे जे काही जे निधन झालेले किंवा जे पूर्वज असतात की जे हयात नाहीत, अशा लोकांचे जे काही विधी असतात, म्हणजे ज्याला श्राद्ध पक्ष आपण ज्या गोष्टी म्हणतो की त्या वेळेला मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध ह्या गोष्टी त्या वेळेला नाही झाल्या, किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्यांच्या हाताने काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतात, त्याचे दोष आपल्याला लागलेले असतात, त्याला आपण पितृदोष असं म्हणतो. सर, या पितृदोषाचे नेमके परिणाम काय होतात? पितृदोषाचे परिणाम असं घाबरण्यासारखं काही नाही, पण महत्त्वाचं असं असतं की पितृदोषामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये अचानकच नुकसान होणे, किंवा व्यवसायामध्ये नुकसान होणे, कौटुंबिक कलह निर्माण होणे, आजारपण वाढणे, किंवा मुलांची प्रगती न होणे, किंवा अकाली मृत्यू येणे, अशा ज्या गोष्टी असतात, किंवा दीर्घ आजारांमुळे आपल्या घरातली व्यक्ती ग्रासल्या जाणे, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पितृदोषामुळे घडू शकतात. सर, म्हणजे काही पत्रिकांमध्ये सांगितलेलं असतं की तुम्हाला पितृदोष आहे, मग त्यामुळे लग्न वगैरे मध्ये समस्या येऊ शकते का? पितृदोषाची समस्या जी आहे तर ती विवाह कार्यामध्ये पण येऊ शकते. पण काय असतं की ते पाहणारा जाणकार ज्योतिषी फार आवश्यक असतो. की तुम्ही ज्या ज्योतिषाला कुंडली दाखवताय आणि की प्रत्येक गोष्टीला हा पितृदोषच कारणीभूत असतो असं काही नसतं. बऱ्याच जणांचे असं काय असतं की काही झालं की नापास झालं तरी पितृदोष आहे, नोकरी नाही लागली तरी पितृदोष आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही पितृदोषाशी जोडू शकत नाही. काही ठिकाणी प्रयत्न पण फार महत्त्वाचे असतात. आणि विवाहाची जी समस्या आहे त्या बाबतीमध्ये मला असं वाटत नाही की माझ्या अभ्यासानुसार की पितृदोष तिथे कारणीभूत असतो. कारण काय की कोणतेही पितृ म्हणजे आपले पूर्वज असतात, आणि आपले पूर्वज आपल्या संततीचं वाईट कधी चिंतणार नाहीत. हां, त्यांच्या हाताने काही चुका होत असतील तर त्याच्यासाठी त्यांना सुधारण्यासाठी ते त्रास देऊ शकतात, पण त्यांचं जर काही चांगलं होणार असेल तर तिथं वाईट काही नक्कीच नाही करणार. आपण पाहतो की आई वडील असो, कोणी असो, जे आपले वडीलधारे असतात, जे आपले असतात, ते आपलं वाईट का चिंतील, पण त्याला असं त्याचा बाऊ होऊन बसला की पितृदोषामुळे होतं काय की मग लग्नाला पण अडचण येते, शिक्षणाला पण अडचण येते. होत्या बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होतात की नाही असं नाही की 100 पैकी 90 ठिकाणी अशा गोष्टी होत नाहीत, 10 ठिकाणी अशा गोष्टी होऊ शकतात. पण तेवढा तो पॉवरफुल तसा पितृदोष असला पाहिजे आणि तो जाणकार ज्योतिषाला कळायला पाहिजे. नाही तर सरसकट तुम्ही कोणत्याही आपल्या जीवनात जी घटना घडते प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर पितृदोषाची तुलना करत असताल. आता मला एक सांगा, लग्न झाल्यानंतर कसं असतं की लग्न होईपर्यंत एक माझी मुलगी आहे, मला पितृदोष आहे, तर ती जोपर्यंत माझी मुलगी आहे तोपर्यंत तिला पितृदोष. जेव्हा तिचं कन्यादान मी करतो, जेव्हा ती दुसऱ्याच्या गोत्रामध्ये प्रवेश करते, तेव्हा तिला इकडचा पितृदोष नाही लागत, तिला तिकडचा लागेल जर तिकडे असेल तर. पण तुम्ही तिच्या जन्माच्या वेळेच्या पितृदोषाच्या गोष्टी करून जर तिला घाबरून टाकत असाल तर ही चुकीची गोष्ट असते. पण मग ती लग्न होऊन सासरी गेल्यानंतर तिथे त्यांच्या घरातल्यांचं काही असेल तर तिला पितृदोषाचा त्रास तो तिला होणार का? हो ना, ती त्या घरातली लक्ष्मी आहे, त्या घरातली सून असते ते, आणि ती तिथल्या वंशाची वाढ करणारी ती स्त्री असते. त्यामुळे तिथले जे दोष असतात त्या पित्रासंबंधीचे ते तिला लागू होतात. नक्कीच. पण मगाशी तुम्ही जसं सांगितलं की आपले जे पूर्वज आहेत ते आपल्या वाईटासाठी कधी हे करणार नाहीत, की वाईट होण्यासाठी आपल्याला कधी त्रास देणार नाहीत. मग लग्न ही तर कन्सेप्ट चांगली आहे की मग तरी पण मग लग्न का नाही? कसं असतं प्रियंका, महत्त्वाची गोष्ट सांगतो की पितृदोष म्हणजे काय की आता जे लोक हयात नाहीत ते तर निघून गेलेले असतात, फक्त त्यांच्या स्मरणार्थ आपण दर महिन्याला मासिक श्राद्ध किंवा वार्षिक श्राद्ध पक्ष जे असतात ते करायला पाहिजेत. ते केल्यानं काय होतं की ते ज्या योनीमध्ये जन्माला गेलेले आहेत, जिथे कुठे ते जन्माला गेले असेल तिथे, समजा इथे मला आई नाहीये,
तर मी माझ्या आईच्या फोटोला रोज अगरबत्ती ओवाळतो. त्याचं कारण काय, किंवा मी तिचं दर्शन घेतो. त्याच्यानं होतं काय की ती तर आशीर्वाद नाही देऊ शकत, ती तर हयातच नाही आहे, पण ती ज्या योनीमध्ये आहे, जिथे जे कुठे जन्माला गेली आहे, तिथे तिला मान सन्मान मिळतो. मी जर तिला आधार दिला तर तिथे तिला आधार मिळेल. मी जर तिच्या नावानं अन्नदान केलं तर तिला अन्नदान कमी, ती ज्या योनीत जन्मली आहे तिथे तिला अन्न कमी पडणार नाही, तिला कशाची कमी पडणार नाही. आपण म्हणतो ना, बरेचदा काही चांगलं झालं तर म्हणतो काय पूर्वजांची कृपा आहे तुझ्यावर, किंवा त्यांचे आशीर्वाद आहेत. ते आशीर्वाद कशामुळे असतात की आपण एखादं काम झाल्यानंतर आपण म्हणतो की ज्याने कोणी आपल्या मागच्या जन्मीचं माझं काहीतरी पुण्य असेल, तर हे अशा पद्धतीने आपल्याला ते उपभोग घेता येतो त्याचा. नक्कीच. पण मग कसं होतं की आता लग्नाचा विषय आहे, तर एखादा घरातलाच माणूस ज्याचं लग्न झालं नाहीये आणि लग्नाआधी जर त्याला मृत्यू आला असेल, तर मग त्याची इच्छा ती राहून गेली लग्नाची, तर त्यामुळे त्या गोष्टीचा त्रास त्याच्या नंतरच्या पिढीला होऊ शकतो का? नक्कीच. काय असतं माहिती का की कोणतीही इच्छा जेव्हा असते एखाद्या व्यक्तीची आणि ती इच्छा पूर्ण होत नाही, तर त्या ठिकाणी त्याचा त्रास होतो. मग ती इच्छा पूर्ण कशी करायची? आपण पाहतो ना, कावळा पिंडाला शिवणं फार गरजेचं असतं. एक कन्सेप्ट आहे आपल्याकडे की 10वा विधी जेव्हा होतो तेव्हा आपण कावळा पिंडाला शिवला पाहिजे. आता हे आपण आज पाहतोय की कावळा पिंडाला शिवला पाहिजे. मग कावळा पिंडाला शिवतो म्हणजे नेमकं काय असतं की कावळा हा एकदम सूक्ष्म दृष्टीचा पक्षी आहे की त्याला ह्या बारीक बारीक लहरी पण दिसतात. इथं जेवढ्या ऑडिओ व्हिडिओ लहरी असतात ते त्याला दिसत असतात ते. आणि जेव्हा एखाद्या व्यक्ती एक्सपायर होतो किंवा मृत्यू पावतो, त्याची एखादी इच्छा असेल तर ती एक कन्सेप्ट असते, ती एक त्याची इच्छा असते. ती कन्सेप्ट ती त्याच्या नावाने जो पिंड तयार केलेला असतो त्या पिंडाच्या भोवती फिरत असते. कारण ती व्यक्ती, त्याला आत्मा नसतो, आत्मा असतो, शरीर नसतं. मग ते आत्मा कुठं असतो? त्या पिंडामध्ये असतो. आणि ते पिंडाच्या भोवती ती एक कन्सेप्ट त्याची फिरत असते, एक लहरच्या रूपामध्ये. आणि ती लहर त्या कावळ्याला दिसत असते, त्याच्यामुळे त्याला ते पिंड अंधुक दिसतो म्हणून तो त्याला शिवत नाही. पण जेव्हा आपण त्याच्या पिंडाच्या समोर उभा टाकून म्हणतो की तुझी अमुक इच्छा आम्ही ही पूर्ण करतो, ही एक कन्सेप्ट आपल्या तोंडातून निघून जाते. मग ही कन्सेप्ट ही कोणा संबंधी असते? ही त्या व्यक्तीच्या संबंधी असते. जसं समजा एखादा आपण मेसेज करतो, समजा इथं तुला कोणी मेसेज केला तर इतके आपण दोघं जण आहेत, पण आपल्या दोघांपैकी तुझ्याच मोबाईलमध्ये तो मेसेज जातो कारण तो तुला केलेला असतो. तसंच मी त्या व्यक्तीच्या संदर्भात ती इच्छा बोललेली असते, तर ती इच्छाची कन्सेप्ट त्या पिंडापाशीच जाणार. मग होतं काय त्याच्यामुळं की जेव्हा ते दोन्ही कन्सेप्ट एकमेकावर आदळल्या जातात तेव्हा ते अशा बाजूला जातात आणि मग त्या कावळ्याला तो पिंड दिसतो. मग तो कावळा त्याला शिवतो. तर ही जी इच्छा असते तर ही प्रत्येकाची असते, फक्त ती इच्छा जाणता आली पाहिजे. आणि तसं समजा प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकत नाहीत आपण, कारण प्रत्येकाची इच्छा वेगवेगळ्या असू शकतात. काही सहज शक्य असतात, काही अशक्य पण असतात. पण अशा वेळेस निदान त्या दृष्टीनं त्या व्यक्तीच्या जे काही मनोकामना आहेत जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच. मग हा जो पितृदोष आहे तो आपल्या ज्या कुंडली आपण काढतो त्या जन्मकुंडलीवरून कळतात का पितृदोष आहे की नाहीये? नक्कीच. आपल्याला जन्मकुंडलीवरून पितृदोष आहे का नाही कळतं. म्हणून मी म्हणतो ना की तुम्हाला कोणतीही समस्या अचानक येत असेल, आता काय बरेचदा आपण पाहतो की सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव असतं, सगळं होतं, अचानकच असे काहीतरी घटना घडते की आपल्याला त्याच्यामध्ये एक तर प्रतिष्ठेला पण धक्का पोहोचतो, आर्थिक पण नुकसान होतो, मानसिक पण त्रास होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण विचारतो की आपलं हे काय पाप होतं गेल्या जन्मेचं, किंवा काय आपलं काही चुकलं का, किंवा पितृदोष आहे का नाही. जेव्हा आपण ही कुंडलीनुसार पाहतो तेव्हा कळतं की त्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण, आणि पितृदोष कसा असतो हा अचानक निर्माण झालेला नसतो. कारण तुम्ही जेव्हा जन्मता तेव्हाच तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष निर्माण झालेला असतो, कारण तो मागच्या 3 पिढ्यापासून आलेला असतो. आणि पितृदोष हा 100% कधीच नाहीसा करता येत नाही, त्याची तीव्रता कमी करू शकतो आपण. तर ही जी पितृदोष आहे आपल्या कुंडलीमध्ये राहू आणि सूर्याची स्थिती पाहून आपण ती ओळखू शकतो. मग हा पितृदोष एखाद्याच्या कुंडलीमध्ये असेल तर नेमक्या त्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? मग आता जसं याआधी सांगितलं की पितृदोष जर असेल तर संतान सुखासाठी सुद्धा त्रास होते, कारण संतती, आता मी याच्या आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं की जसं की फिजिकल प्रॉब्लेम काही नसतात पण संतती होत नाही, लग्न झाल्यावर 5-5, 7-7 वर्ष संतती होत नाही, किंवा बरेचदा असे माझ्याकडे केसेस येतात की गर्भधारणा राहते पण ते टिकत नाही, वर्षण करावं लागतं मध्येच. अशा बऱ्याच गोष्टी घडतात. हे पितृदोषाचंच कारण असू शकतं. दुसरं, मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल तर हे पण पितृदोषाचं कारण असू शकतं. तिसरं काय असतं की शिक्षणामध्ये सुद्धा बरेच जण स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असतात,
किंवा कोणतीही परीक्षा देताना टेस्टमध्ये चांगले मार्क पडतात पण फायनल एक्झाममध्ये त्यांना अपेक्षित यश मिळत नाही, हे सुद्धा पितृदोषामुळे होऊ शकतं. विवाहाच्या बाबतीमध्ये पण थोड्याफार अडचणी पितृदोषामुळे येऊ शकतात. तशा अशा अनेक प्रकारच्या ज्या अडचणी आहेत किंवा अकाली मृत्यू येणं, ॲक्सिडेंट होणं किंवा घरामध्ये अचानक अशी दुःखाची कोणती घटना घडणं, हे सगळे पितृदोषामुळे घडू शकतं. नक्कीच सर, हा जो विषय आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दलच्या त्यांच्या आशा अपेक्षा काय आहेत, त्यांच्या राहिल्या त्या या पितृदोषातून आपल्याला समजतात आणि त्या पूर्णही करता येतात, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांतता मिळेल. ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. मात्र भाग्यविजयमध्ये घेते एक छोटासा ब्रेक.